धन्यवाद या ठिकाणी उपस्थित डॅडी त्याचप्रमाणे सांगा आदरणीय मांजरेकर त्याचप्रमाणे बरेचसे काका या ठिकाणी बसलेले आहेत. तुम्हा सगळ्यांचेच मी आभार मानते कारण आज खरी बारीकशी रंगत या सगळ्यांमुळे आलेली आहे. कारण आम्ही बुवा काय करतो म्हणजे जे काही आम्ही आमच्या परीने जे काही जमेल ते मनोरंजन किंवा भजन जे काही करतो ते तुम्हाला आवडतंय आणि तुम्ही छानपणे आणि उत्स्फूर्तपणे तुम्ही आम्हा दोन्ही बुवांना साथ देताय त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार मानते. आणि तुम्हा सगळ्यांसाठी म्हणून या ठिकाणी गीत या ठिकाणी सादर करते. छान प्रकारे या ठिकाणी नाचून गाऊन सगळ्यांचं मनोरंजन केलेलं आहे. म्हणून बुवा तुमच्यासाठी म्हणून एक गीत या ठिकाणी सादर करते. वाटाणा कसं असतो ना वाटाणा टना 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 नुसतं आपलं उडत तसा म्हणजे बुवा म्हटल्यानंतर एक प्रतिष्ठित व्यक्ती असतो की तो फक्त अध्यात्माच्या बाबतीत आणि भजन म्हणजे भजनाच्या माध्यमातून तो प्रबोधन करतो बरोबर. पण बुवांची पद्धत जरा वेगळी आहे. ते ऍक्टिव्ह म्हणजे एवढे ऍक्टिव्ह की आमका पॅसिव्ह करून टाकतात ते. म्हणून बुवा तुमच्यासाठी म्हणून एक गाणं वाटाण्याचा डोलदान म्हणजे एवढा हलवायचा कसं की तोंडाला आपटशाल. मी घाबरलाय खरोखर काकी पळवली की नाही अरे 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 म्हणजे तुमच्या बापाची नाही का काळजी किती आहे बाकी नाही. हा असा करतास ना असा मुस्काट फुटायचा तर आधी सांभाळा. म्हणून काय म्हणता माहिती ते पाय घसरून ना पडसल का लादी आहे बरोबर की नाही. तर जरा सामान हलवा म्हणजे नाचा. म्हणून काय म्हणतात
नाही स्वतःच बोलून मोकळे झाले आहे की नाही म्हणून तुम्ही जी काय झलक मारलास हा 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 वा एक नंबर म्हणून झलक दिखला जा झलक दिखला जा एक बार वारी करण्याची सुवर्ण संधी गंगाळेश्वर मित्रमंडळाने आम्हाला या ठिकाणी दिली म्हणजे काय म्हणते बघा सत्य बोला नारायण बोला सत्य बोला नारायण बोला मुखी नारायण नारायण बोला गर्वाची भाषा करून तुला काही माहित आहे का तर आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास या भूमीमध्ये राहून आम्हाला माहित नसेल असं कधी होईल काय मला सांगा शाहिस्ते खानाची फजिती जीवाला जीव देणारा बाजी कशा प्रकारे आपल्या प्राणाची आहुती देऊन आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांना त्यांनी वाचवलं त्याचप्रमाणे आग्र्याहून सुटका असे बरेचसे इतिहासाचे दाखले आम्ही देऊ शकतो बरोबर की नाही आणि म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांचा पोवाडा या ठिकाणी सादर करण्याचा एक छोटा प्रयत्न करते आदरणीय योगेश जांभुडेकर यांचा बारसा करण्यासाठी संकेत गुरव पप्या गुरव आणि संदेश गुरव वारसा करण्यासाठी म्हणून बहुमानाचा 200 रुपयाचा पारितोषिक या ठिकाणी आलेला आहे वारसा करूया अगोदर फरमाईश म्हणून संदेश बाळा संदेश ना संदेश हा योगेश 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 बाळासाठी या ठिकाणी पाहण्या घेते हलकी हलकी जोजवा हलकी हलकी जोजवा बाळांना बाळा हलकी हलकी जोजवा बाळांना बाळा बाळाच्या मधोमध फिरतो खेळणा हलकी हलकी जोजवा बाळांना बाळा हलकी हलकी जोजवा
झालेला आहे, पण त्याच्या मित्रांना तो मोठा झालाय असं वाटत नाही, म्हणून तो अजून मोठा व्हावा असं. म्हणून ते ईश्वराजवळ एवढीच प्रार्थना करते की तुला सुदृढ आणि निरोगी असं आयुष्य लाभू दे. या ठिकाणी पोवाडा सादर करते. प्रतापगडच्या पायथ्याशी खाना
हा गंगाळेवाडीतर्फे पोवाड्यासाठी बहुमल असे 100 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी आलेलं आहे. मंडळाच्या वतीने आभार मानते. धन्यवाद. सत्य बोला नारायण बोला मुखी नारायण नारायण बोला सत्यनारायणाची पूजा. आता हे का लग्न आठवतं, कारण सत्यनारायणाची पूजा फक्त 2 कारणांसाठी घातली जाते. एक तर एक तर मंडळाची पूजा असेल, म्हणजे प्रतिवर्षाप्रमाणे जर पूजा मंडळ करत असेल तर ती एक पूजा घातली जाते. आणि दुसरा प्रकार म्हणजे लग्न झाला की घातलं जाता सत्यनारायण. आता हे पारितोषिक आलंय ते कुमार शुभम खेडेकर याचं लग्न लावा म्हणून बहुमल असे 50 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी आलेलं आहे. आभार मानते. पण एक सांगतोय तुका, आता हे बघ खर्च वाढलेलो 50 लग्न होईत नाही. तू अजून विचार कर जा. तर 100 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी आलेलं आहे. आदरणीय लावतोय लग्न लावतोय. तर बघा कसं असतं, आवाजामध्ये फरक पडतो. एक जे पुरुष आवाजामध्ये जे मंगलाष्टका म्हणतात ते काही एवढंच असतात, बरोबर की नाही. पण माझ्या रीतीने मंगलाष्टका म्हणण्याचा एक प्रयत्न करते. हल हल तसं इथे भेटायला शरयू महे
एक गाणं चांगला होऊन जाईल. हा आदरणीय मोहनजी मांजरेकर यांच्याकडून मंगलाष्टका झाल्या त्याच्यासाठी बहुमान असे 100 रुपयाचा पारितोषिक आलेला आहे आभारामध्ये. वादंत्री बहुवादती ते चांगलं एक गाणं आहे. हा आदरणीय संकेतजी गुरव यांच्याकडून मंगलाष्टका म्हटल्या म्हणून बहुमान असे 100 रुपयाचा पारितोषिक आलेला आहे आभारामध्ये. गाणं होते चांगलं असं. अजून सध्या लग्न बघायला ना ते एवढी लग्न होतात बाबा म्हणजे जसं काय बुवा गेले बुवा नेटवर्क बोला गेले कोण दिलं नाही बुवा आमका काय एकदा बुवा म्हणजे बुवांची बायको आहे ना अतिशय सुंदर आहे म्हणजे एकदम शांत स्वभावाच्या तर सुंदर की शांत दोन्ही एकाची असता. सुंदर पण आणि शांत पण आहे थंड आहे, थंड आहे. तर काय झालं बुवांची बायको बुवांना एकदा म्हणाली की हो म्हणता काय हो तुम्ही मला कधीच म्हणता कुठे फिरायला नेत नाही तर मला अशा ठिकाणी न्या जिथे अजूनपर्यंत कोणच गेलो नाही अशा ठिकाणी न्या जिथे अजूनपर्यंत कोणच गेलं नाही बुवा लय शानी म्हणजे ठीक आहे चल म्हणता स्मशानात चल स्मशानात चल बायको दा चाकली म्हणजे तुम्ही आता एवढंच कंटाळलास मागा आतापासून स्मशानात बुवा अजून पोहोचलेले बुवा म्हणते अगो लोक खायच्यासाठी मरतात मरतात तुका मी जिथे पण घेतोय कागो काही गेले येतात ना आता फरमाईश एक गीत घेते आवाजासाठी छान आवाज आहे म्हणून पारितोषिक दिला खूप आभार मानते धन्यवाद एक गीत घेते हा संकेत गुरव यांच्यासाठी गाणं घेते तुमच्यासाठी घेते वेदांत कुडाळकर हा त्याच्यासाठी गाणं घेऊ आणि काकांसाठी लग बघा माझ्या रायाची लग बघा माझ्या रायाची गडजेजुरी रायाची अन गाडी घुंगराची आली चोरल्या बायाची कुडाळकर कधी बोलले ना हे लाखात नंबर एकचा आमच्या गावचा आहे बैल जोडा हो कुडाळकर हो लाखात नंबर एकचा आमच्या गावचा आहे बैल जोडा पटलांचा
विनय कुणाल या दोघांसाठी गाणे गेले हर घर में आ गए कई नाम हर घर में आ गए कई नाम एक ही नारा गूंजेगा मेरे भारत का बच्चा बच्चा मेरे भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम बोल राम भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम बोल राम मेरे भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम बोल राम जय श्री राम मेरे भारत का बच्चा बच्चा मेरे भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम बोल राम जहाँ राम ने जन्म लिया है मंदिर वही बनाएंगे राम नाम का भगवान सारे भारत में लहराएंगे राम नाम का दीजिए प्याला जय श्री राम राम नाम का दीजिए प्याला राम के दूत में भूलेगा मेरे भारत का बच्चा बच्चा मेरे भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम आदरणीय प्रियाजी शिंदे कोल्हापूरवरून आलेले आहेत आणि बहुमूल्याचे 500 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी दिलेले आहेत. खूप खूप आभार आजचे धन्यवाद हे आमच्या पाठीमागे एक कौतुकाची थाप असते आणि ती तुम्ही दिली त्याबद्दल खूप खूप आभार तुमच्या चरणाशी नतमस्तक होते धन्यवाद चौरंगाच्या बाजूच्या रे केळीचे खांब चौरंगाच्या बाजूच्या रे केळीचे खांब सारे खांबामध्ये उभा सर्वाची भाषा करू नको ना भक्ती कसली न हो सर्वाची भाषा करू नको ना भक्ती कसली न हो सत्य बोला नारायण बोला सत्य बोला नारायण बोला मुखी दत्त जयंतीच्या तुम्हा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा देते बरोबर की नाही श्रीगुण आणि ज्यामध्ये भगवान विष्णू भगवान शंकर आणि ब्रह्मा त्रिगुण एकरूप संपन्न असं ते अवतार म्हणजे दत्ताचा अवतार बरोबर की नाही शिकवा तर मला दिगंबर असं पण म्हणतो तर आज दत्त जयंती आहे तर
त्यानिमित्ताने या ठिकाणी उपस्थित समस्त भजन रसिकांना मी या ठिकाणी दत्त जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा देते. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा निघालो घेऊन कथाची पालखी निघालो घेऊन कथाची पालखी निघालो घेऊन
सत्यनारायणा मज ठावली तव चरणा ओ रंग देवते माते तुझा हर्षद